देवा टकली कर रे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, गळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं. गेल्या 2 दिवसापासून कोल्हापूर शहरामध्ये शहराचे आमदार राजेश क्षीरसागर संदर्भामध्ये एक क्लिप व्हायरल झाली आहे. क्लिपमधलं संभाषण ऐकलं तर अत्यंत गंभीर आरोप आमदारावर झालेले आहेत. वास्तविक सिटिंग आमदारांच्या विषयामध्ये 40 लाखापेक्षा जास्त रकमेची पैशाची देवाणघेवाण, तेही शासकीय कामामध्ये आणि कॉन्ट्रॅक्टराकडून, अत्यंत गंभीर तर आहेच आहे. परंतु कोल्हापूर शहराच्या आमदारांच्या विरुद्ध अशा प्रकारचं वक्तव्य होणं हे अत्यंत लांछनास्पद आहे. त्यामध्ये गोदरेज कंपनीचं नाव सुद्धा आलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे गोदरेज कंपनीचं कोल्हापुरामध्ये एकाच ठिकाणी काम चालू आहे. ज्या ठिकाणी आग लागली होती ती आग का लागली याचं उत्तर आजपर्यंत शासन देऊ शकलेलं नाही. आणि अशा वास्तूच्या कामामध्ये 40 लाखाची लाच, हे तर अत्यंत वाईट, गंभीर आणि शहराला बदनाम करणार आहे असं माझं मत आहे. आणि त्यामुळं कुणी काही म्हणावं, कुणी काही खुलासे करावे यापेक्षा शासनानं, पोलिसांनी आणि विशेषतः अँटी करप्शन खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला पाहिजे. आणि या गुन्ह्याचा नवीन कायद्याप्रमाणे जो प्राथमिक तपास आहे, प्रिलिमिनरी इन्क्वायरी आहे, त्या इन्क्वायरी केलीच पाहिजे असं आमचं मागणी आहे.